वळूयात पुढच्या बातमीकडे। निर्यातीमध्ये अडचण येत असल्यानं पुण्याच्या चाकणमध्ये कांद्यांच्या 50,000 पिशव्यांची आवक बाजार समितीमध्ये होते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। त्या युद्धाचा परिणाम सध्या भारतात जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की एकीकडे पाहिलं की जो व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याच्यावर सुद्धा अनेक प्रकारे सध्या बंदी घातलेली पाहायला मिळते। त्यासोबत इतर शेतीमाल असेल तो सुद्धा अडकून पडलेला पाहायला मिळतोय। त्यासोबत आता मी आलो चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी पाहतो की सध्या जे कांद्याची निर्यात आहे ती ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी कांद्याची आवक आहे ती वाढलेली पाहायला मिळते। त्याचाच परिणाम सध्या या कांद्याच्या दरावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीमध्ये कांदा या ठिकाणी आलेला आहे, कारण की निर्यात सध्या थांबलेली आहे आणि या निर्यात थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो फटका आहे तो खरं तर या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कांदे 10 ते 12 रुपये खपतात, त्याच्यावर खपत नाही। युद्धामुळे कांद्याला हे मोठे कांद्याला वाईट दिवस आले। 100 गाडीची आवक कांद्याची होत असते। 100 गाडीमध्ये साधारणपणे 50 पिशवीची कांद्याची प्रत्येकी बाजारी आवक होत असते। पण आता मागणी नसल्यामुळे कांदे खपतात 10, 11, 12 रुपये भाव। त्याच्यामुळे शेतकरी पण नाराज। त्यानं कल्पेश टीव्ही 9 मराठी चाकण पुणे।